सुप्रभातम. बंगाल नागपूर रेल्वेच्या उपाध्यक्षपदाची धुरा अगदी सक्षमपणे सांभाळणाऱ्या कर्तव्यनिष्ठ भगवती चरण घोषांनी आपल्या सहाय्यकाची अविनाश बाबूंची रजा नामंजूर केली. अविनाश, अरे तुला गुरुदर्शनासाठी वाराणसीला जाण्यासाठी रजा रे कशाला हवी आहे? तू एक लक्षात घे, गुरु वगैरेच्या मागे लागून धर्मांध होऊ नकोस. आणि हे बघ, तुला जर स्वतःचा उत्कर्षच साधायचा असेल ना, तर अगदी कर्तव्यनिष्ठतेनं ऑफिसच्या कामात जर जास्त लक्ष दे बरं का. अगदी खिन्न मनाने अविनाश बाबूंनी जंगलाची वाट धरली. तिथूनच घरी जाण्यासाठी मार्गक्रमण करण्याचं त्याने ठरवलं. तेवढ्यात ऑफिसमधनं पालखीनं येणाऱ्या भगवती चरणांनी त्यांना बघितलं. अविनाश बाबूंची खिन्नावस्था त्यांच्या सहृदयी वृत्तीने लगेच जाणली. पालखीच्या भोयांना परत पाठवून दोघंही सूर्यास्ताच्या वेळी जंगलातील निसर्ग न्याहाळीत वाटचाल करीत होते. अविनाश बाबू मात्र मनातल्या मनात सारखे श्री गुरूंना आर्त भावानं प्रार्थना करीत होते. लहरी महाराजा, हे गुरुदेवा, तुमच्या दर्शनाशिवाय ह्या जीवाला काही चैन नाही. पण वरिष्ठांनी जर माझी सुट्टीच नाकारली तर मला आपलं दर्शन तरी कसं घडावं? चालता चालता दोघंही शेताच्या बांध्याजवळ आले. थोडं पुढं जाताच दोघांच्याही आश्चर्याला पारावा राहिला नाही. लाहिरी महाराज सदेह अवतरलेत. भगवती, अरे तू आपल्या नौकरांवर फारच कडक शिस्त धरू पाहतोस. गुरु महाराजांच्या प्राकट्यामुळे दोघंही अगदी विस्मयचकित होऊन निस्तब्ध झालेत. त्यांचा स्वर भगवती चरणांच्या कर्णरंध्रात दुमदुमतच राहिला. त्यांच्या शब्दाने भगवती चरणांचं मतपरिवर्तन झालं. ते अविनाश बाबूंना म्हणाले, अविनाश, तुझी रजा मी मंजूर केली आहे. एवढंच नाही तर मी देखील माझ्या सहधर्मचारिणी ज्ञानप्रभेसह वाराणसीला लाहिरी महाशयांच्या दर्शनास येणार. वाराणसीला जाताच गुरु महाराजांच्या आश्रमात पोचल्यावर पद्मासनात बसलेल्या श्री गुरूंना भगवतींनी प्रणाम करताच आपली भेदक दृष्टी किंचित संकुचित करून भगवती चरण घोषांकडे दृष्टिक्षेप टाकत ते म्हणाले, भगवती, तू आपल्या नौकरांवर फार कडक शिस्त धरलीस. 2 दिवसांपूर्वी उच्चारलेले तेच शब्द परत ऐकताच त्यांनी गुरु महाराजांचे पाय धरले. गुरुदेवा, मजला पदरी घ्या. आपणास विनंती, कृपा करून मजला अध्यात्म मार्गावर मार्गदर्शन करा. श्री गुरुदेवांनी भगवती चरण घोषांना आणि त्यांच्या सहधर्मचारिणी ज्ञानप्रभा घोषांना अध्यात्म प्रवण करणारी क्रियायोगाची दीक्षा दिली. माझ्या मार्गाने जाणाऱ्या पुत्राचे तुम्ही माता पिता व्हाल बरं का, ही भविष्यवाणी देखील कथन केली. याच अध्यात्म प्रवण, परमार्थ परायण आणि ईश्वरनिष्ठ मात्या पित्यांच्या पोटी माझा जन्म 5 जानेवारी 1893 रोजी गोरखपूर येथे झाला. नामकरण मुकुंदलाल घोष करण्यात आलं. मी अगदी तान्हा असताना माझ्या मात्या पित्यांनी मला गुरुमाऊलीच्या दर्शनासाठी वाराणसीला नेलं. वाराणसीच्या आश्रमात गुरु महाराज ध्यानस्थ होते. गर्दी तर इतकी प्रचंड होती की माझ्या मातेला दूरून सुद्धा गुरुदर्शन होत नव्हतं. मला प्रेमभराने थोपटत थोपटत मनातल्या मनात ती अगदी आर्तपणे प्रार्थना करीत होती, गुरुदेवा, बालकाला दर्शनाला आणलाय, त्याला आपण कृपा करून आशीर्वाद द्यावा, त्याचं कल्याण करावं. काय आश्चर्य, मातेची प्रार्थना फलद्रूप झाली. डोळे उघडताच माझ्या मातेला श्री गुरूंनी जवळ येण्याची खूण केली. त्या प्रचंड गर्दीत लोकांनी तिला लागलीच वाट मोकळी करून दिली. मातेनं चरणस्पर्श करताच त्यांनी प्रेमभराने मला मांडीवर घेऊन कुरवाळलं.
माझ्या कपाळावरून अनुग्रहाचा हात फिरवीत ते म्हणाले, ज्ञानप्रभा, तुझा हा पुत्र मोठा योगी होईल. परमार्थ मार्गावर इंजिनासारखा तो इतरांना मोठा मदतनीस होईल बरं का. कित्येक आत्म्यांना तो परमेश्वराच्या दाराशी आणून पोचवेल. त्यांची दिव्य वाणी ऐकून माझ्या मातेचं हृदय अगदी भरून आलं. मी ह्या जगात पदार्पण केल्यानंतर काही काळातच गुरु महाराजांनी आपल्या पंचभौतिक देहाचा त्याग केला. त्यांची तसबीर मात्र आम्ही ज्या ज्या गावी ज्या ज्या शहरी जात असू तिथं तिथं आमच्या देव्हाऱ्यात ठेवलेली असायची. धूप, अगरबत्ती, सुवासिक चंदनाच्या गंधात फुलं बुडवून लाहिरी महाशयांच्या ठिकाणी मूर्त झालेल्या परमात्मा स्वरूपाची पूजा आम्ही सपरिवार करत असू. ध्यान करीत असताना तसबिरीतील प्रतिमा कित्येकदा बाहेर येऊन साकार रूपानं मला दिसायची. ते स्वतः बसलेले आहेत ह्याचा प्रत्यय मी अनेकदा घेतला. त्या तेजस्वी शरीराचा चरणस्पर्श करताच ते पुन्हा चित्ररूप होऊन जात असत. वयाच्या 8व्या वर्षी बंगालमधील इच्छापूरच्या वास्तव्यात मला आशियाटिक कॉलरा ह्या जीवघेण्या रोगानं ग्रासलं. जीविताची तर आशाच संपली. डॉक्टरांनी सुद्धा हात टेकलेत. माझ्या बिछाण्याजवळ सतत बसलेल्या माझ्या आईनं उशाजवळ असलेल्या लाहिरी महाशयांच्या तसबिरीकडे बघण्यास सांगितलं. बालमुकुंदा, गुरुदेवांना प्रणाम कर. आईला खरं तर माहिती होतं की अशक्तपणामुळे गुरु महाशयांच्या तसबिरीकडे बघून नमस्कार करण्याचं सुद्धा त्राण माझ्यात राहिलं नव्हतं. हात तर वर उचलतच नव्हते. बाळा, तुझी जर खरी दृढनिष्ठा असेल, भक्ती असेल ना, तर मनाने तू त्यांच्या पुढे हात टेकलेस तरीही तुला ते निश्चितपणे वाचवतील. क्षीणपणे मी त्या तसबिरीकडे एकटक बघतच राहिलो. काही क्षणातच डोळे दिपवून टाकणारा प्रकाश दिसला. त्या प्रकाशानं माझं संपूर्ण शरीर आच्छादून टाकलं होतं. खोलीभर तो प्रकाश व्यापून राहिला. माझं मळमळणं आणि इतर सगळी रोगाची लक्षणं काही क्षणातच नाहीशी झालीत. मी थोड्याच वेळात पूर्णपणे खडखडीत बरा झालो. माझ्या अंगात ताकद आली. पुढे वाकून गुरुवर असीम विश्वास आणि श्रद्धा ठेवणाऱ्या आईच्या चरणाला स्पर्श करावासा वाटला. माझी माता तर कितीतरी वेळ आपलं मस्तक लाहिरी महाशयांच्या तसबिरीपुढे टेकवून गुरूंना वंदन करीत होती. हे सर्वव्यापी गुरुदेवा, तुमचे मी किती उपकार मानू. तुमच्या तेज प्रभावामुळेच माझा मुकुंद आज वाचला. त्या तेजस्वी प्रकाश वलयामुळे मी प्राणघातक रोगापासून बचावलो. तो दिव्य प्रकाश माझ्या मातेनं देखील बघितला. शेष कथाभाग पुढील शृंखलेत. स्वतःच्या प्रयत्नानं आपल्या मर्यादित चैतन्याची ईश्वर चैतन्यामध्ये उत्क्रांती करावी, ह्याच जीवन ध्येयाची कास अखिल मानवजातीनं धरावी, ह्यासाठी जगभर योगदा सत्संग मंदिराची स्थापना करणाऱ्या परमहंस योगानंदांना, त्यांच्या गुरुपरंपरेला आणि त्यांच्या गुरुनिष्ठ मातापित्यांना माझे कोटी कोटी प्रणाम.